करून दे. मी काय तुला लोकांचा तळतळाट कशाला घेतो? त्या मुलांचा का तळतळाट पाहिजे? आणि लोकांवरती आरोप करायच्या अगोदर पहिले बघा बघ काय खरं काय खोटं. टेंडर घेते ग्रामपंचायत आणि सदस्याचं नाव सांगायचं, त्याच्या अगोदर सगळे उद्योग झालेले असतात. तुम्ही परच्या पर्यायाचं सगळे उद्योग करायचे आणि सदस्य आणि ग्रामस्थांना मॅडमला बदनाम करायचं. ते एक अर्ध बोललं ना तेच तोंडावर येणार, बाकी दुसरी कोण नाही. एक अर्ध बोललं का तेच तोंडाशी येणार. त्याला म्हणा नाव सांग ग्रामस्थांची. काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला? आमची एकच इच्छा आहे, हे शाळेचं जे गळते ते व्यवस्थित करून द्यावी आणि आम्हाला टोटली आतापर्यंत किती खर्च झाला, कसा झाला, किती कसं काय वापरलं याचा हिशोब द्यावा, जेणेकरून आम्हाला पण कळल का खरंच 50,000 झालं का 5 लाखात झालं याचा हिशोब आम्हाला कळावा. जेणेकरून आम्हाला कळू दे ना हा कलर कितीचा दिलाय, 2 रुपयाचा दिला का 2 लाखाचा दिलेला आहे. आम्ही का कलर देते नाही का घराबिरांना? आम्हाला का कळत नाही का कलर किती खर्च झाला आणि किती तुमच्याकडे राहिले ग्रामपंचायत आम्हाला कळू द्या, याची माहिती द्यावा. आणि हे भाऊसाहेब आणि सरपंचांना पण माझी विनंती आहे का तुम्ही लक्ष घालून ह्या गोष्टी कराव्या. धन्यवाद. ह्या बिचाऱ्याच्या मागे कोण नाही काही नाही, यांची मुलं कुठे जातील शिकायला? बारीक बारीक आहे ती, कुठे जाणार शिकाय? जवळ आसपास शाळा आहे का आमच्या? तुला करायचं नव्हतं तर तू हे घ्यायचंच कशाला? व्यवस्थित नव्हतं करायचं तर घ्यायचं कशाला? उद्योगच करायचेच नाही ना. कोणी पण केलं असतं. आमची लोक म्हणत होती पहिली शाळा होती ती उस्तरू नका, नाही ऐकलं ह्या लोकांनी. चांगली होती पहिली शाळा होती ती व्यवस्थित होती तर ह्या लोकांनी ऐकलं. एक पाण्याचा टिपका येत नव्हता शाळेत, अशी शाळा होती, कौलारू शाळा होती, पण 1 नंबर शाळा होती. साईटला तुम्हाला जागा होती ना, तिथं बांधायची होती. काय गरज होती का ती उस्तरून परत हे करायची? मग आता हाय ते व्यवस्थित करून द्यायचं यांनी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अवस्था वाईट म्हणजे सर, मुलं आहेत शाळेत, काय किती लहान लहान मुलं तुम्ही बघा, किती अवस्था बेकार आहे त्यांची. तिथं बसतात त्या अंगणवाडीमध्ये, इथं कशी बसतात? आता आतमध्ये बघा तुम्ही, तिथं अक्षरशः परिस्थिती अशी स्वतः यांनी स्वतः किती वेळा पाणी काढलं, तू किती वेळा पाणी काढलं, किती साचायचं पाणी त्याच्यात? 2-4 काढायचं बघा, 4 दिवसांनी काढत होता, 10-10 बादल्या काढत होता पाणी. म्हणजे त्या पोरांनी, आमच्या पोरांनी त्या तिथं बसायचं पाण्यात. अहो त्याचा जर ताडा बिडा गेला तर ती पडली बिडली, बारीक बारीक लेकरं आहेत, त्याचं काय एवढी गळते म्हणलं होती पडल. फक्त आम्ही बोललो म्हणून आमचे आरोप चालू झाले का त्याला हे करायचं होतं, त्याला ते. शाळेचं काम ना व्यवस्थित झालं पाहिजे. हे गळते ना, हे फक्त डागडुगीची काय करून पण हे पूर्ण करून व्यवस्थित करून दिलं पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. दुसरं काय नाही. असं 4 महिने झाले. अंगणवाडी मुलं अंगणवाडीत बसतात आता सध्या, मग तिथं मॅडमला सुद्धा शिकवायला त्रास होतो. शाळेचं काम पूर्ण होऊन ग्रामपंचायतनी अजून दाखला दिलाय का नाही दिलाय याची काय अजून मला भाऊसाहेबांनी काही हे दिलं नाही. मी विचारून त्यांना हे केलं, पण ते काही सांगत नाही. येतं काय पूर्णत्वाचा दाखला दिलाय का नाही हे माहीत नाही. नाही बोलतात असं, पण मी चौकशी करतोच तशी. पण जर 4 महिने झाले शाळा बांधून, तर मग 4 महिन्यात मी 4 वेळा तक्रार केली. त्याच्यात मग आज 4 महिन्यात 1 दिवस तरी येऊन यांनी बघितलं पाहिजे ना, शाळा गळते, मुलं कुठं बसतात, काय होतात, ही चौकशी केली पाहिजे होती ना. बरं, चौकशी करायला नाही येऊ द्या, मी एक स्थानिक म्हणून तिथं जाऊन सांगतोय, तरीही माझं ऐकत नाहीत. म्हणजे एवढं जर हे करून सुद्धा जर अशी अवस्था असेल आमची, तर आम्ही जायचं कुणाकडे न्याय मागायला? मी स्वतः एक ग्रामपंचायतचा सदस्य असून सुद्धा माझी अवस्था अशी असेल तर ग्रामस्थांनी करायचं काय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.